फॅक्टरी रेटमध्ये टू व्हीलर स्पेअर पार्ट्स मिळवा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओची हेडलाईन वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ नेमका कोणत्या संदर्भातला आहे। तर हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आपण बनवत आहे की ज्या लोकांना टू व्हीलर स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय करायचा आहे, शॉप टाकायचं आहे किंवा होलसेल बिझनेस करायचा आहे, तर अशा लोकांना गायडन्स करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। गायडन्स बरोबर त्यांना स्पेअर पार्ट कुठून परचेस करायचे, कोणत्या स्पेअर पार्टला किती डिस्काउंट असतो, कोणत्या प्रकारचे स्पेअर पार्ट्स घ्यायला हवेत, नवीन धंदा सुरू करताना कोणत्या स्पेअर पार्ट कोणत्या प्रकारचे स्पेअर पार्ट आपण आपल्या शॉपला ठेवायला हवेत। कारण शॉप सुरू केल्यानंतर कोणतेही स्पेअर पार्ट भरून चालत नाही, तर आपल्याला ते सिलेक्टिव्ह रनिंग आयटमवर व्यवसाय सुरू करावा लागतो। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, AR ऑटो स्पेअर अप चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर हा व्हिडिओ बनवताना तुम्हाला याच्यामध्ये बघा, ओरिजिनल स्पेअर पार्ट, वेंडर स्पेअर पार्ट, अदर स्पेअर पार्ट, अदर म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात। ह्या तिन्ही प्रकारचे स्पेअर पार्टमध्ये आपल्याला व्यवसाय सुरू करता येतो। आपल्याला कोणत्या प्रकारचा सुरू करायचा आहे त्या आपलं आपण ठरवायचं असतं की मला जेन्युइन स्पेअर पार्ट्समध्येच व्यवसाय करायचा आहे, मला वेंडरमध्येच व्यवसाय करायचा आहे किंवा मला सगळ्या मिक्समध्ये व्यवसाय करायचा आहे। तर हा डिसिजन घेण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करू की तुम्ही कोणत्या स्पेअर पार्टवर व्यवसाय कसा सुरू करायचा। आता याच्यामध्ये तुम्हाला आम्ही 3 गोष्टी सांगणार आहे। व्यवसाय करण्यासाठी काय काय लागतं, हा व्हिडिओ पूर्ण ऐका एंडपर्यंत। जर जे नवीन व्यवसाय करणार असतील अशा लोकांसाठी आहे, ज्यांचा हा व्यवसाय आहे त्यांना काही त्याची गरज नाही लागणार, पण ज्यांना नवीन सुरू करायचं आहे अशा लोकांनी आवर्जून व्हिडिओ पूर्ण बघा। तर व्यवसाय करण्यासाठी काय काय लागतं बघा। ज्यांना आता शॉप सुरू करायचं आहे त्यांना पहिली गोष्ट दुकान गाळा लागणार, शॉप लागणार। तो स्वतःचा असेल तर अतिउत्तम, स्वतःकडे नसेल तर रेंटवर घ्यावं लागतं। रेंटवर घेताना कमीत कमी रेंट असेल असाच सुरुवातीला आपण गाळा किंवा शॉप मार्केटमध्ये बघायचा। थोडासा आउटसाईडला असेल तरी चालतं। स्पेअर पार्टचा बिझनेस एकदम मार्केटमध्येच पाहिजे असं काही नाही आहे, थोडा आउटसाईडला असेल तरी सुद्धा चालेल। तर पहिली गोष्ट दुकान गाळा पाहिजे, आणि तो पण ग्राउंड फ्लोअरला पाहिजे, फर्स्ट फ्लोअरला आपल्या गाळा उपयोगाचा नाही। दुसरी गोष्ट म्हणजे स्पेअर पार्ट परचेस कुठून करायचे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्पेअर पार्ट आपण परचेस कुठून करणार। कारण स्पेअर पार्ट परचेस करायचं म्हटल्यावर तुम्हाला ते चांगल्या डिस्काउंटमध्ये मिळाले तर तुम्ही पुढे त्या डिस्काउंटमध्ये विकू शकता। कुठल्याही लक्षात घ्या, पहिलं मेन गोष्ट घ्या लक्षात की व्यवसाय करताना समजा हा एखादा पार्ट आहे, आता समजा हा मिंडाचा हॉर्न आहे, ह्याची MRP आहे 194 रुपये। तर हा 194 रुपयाचा पार्ट आपल्या काउंटरला जेव्हा गिरायक येईल त्याला तुम्ही 194 रुपयालाच विकलात तर काही उपयोग नाही। म्हणजे तुम्ही जो दुसरा धंदा करतोय सेम तसाच धंदा करताय, मग ती लोक तुमच्याकडे काय येतील स्पेअर पार्ट परचेस करायला, कस्टमर तुमच्याकडे काय येईल। तर तुम्हाला हा जो पार्ट आहे ना, हा 194 पेक्षा कमी किमतीत त्याला देता आला पाहिजे। तर हे कधी होईल, जेव्हा तुमचा परचेस व्यवस्थित असेल। तर तुम्हाला समजा हा 10-20% भेटला, MRP वर 20% लेस, तर तुम्ही हा काय डिस्काउंटमध्ये विकणार, तुम्हाला MRP लाच विकणं भाग पडतं। म्हणून लक्षात ठेवा, स्पेअर पार्ट परचेस करताना तुम्ही कुठून परचेस करायचे हे महत्त्वाचा विषय आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला संयम राखता आला पाहिजे या धंद्यामध्ये की आज धंदा सुरू केलाय, धंदा सुरू केल्या तुम्हाला लगेच त्याला यश नाही येत। कारण बऱ्याच लोकांचं असं होतं, कारण याच्या आधी सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 17 फ्रँचायझी दिल्या आहेत। आपल्या फ्रँचायझीचा प्रकार पण तुम्हाला नंतर सांगतो पुढे व्हिडिओमध्ये। ज्याला आमच्या थ्रू फ्रँचायझी मार्फत धंदा करायचा असेल हा, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे, त्यांनी व्यवस्थित बघा। त्याचे फायदे तोटे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो। तर पहिले काय,
धंदा करताना आहे ना तुम्हाला थोडा संयम राखावा लागतो. कुठलीही गोष्ट तूप खाल्ल्यावर रूप येत नाही. थोडा संयम, साधारण 4-5 महिने जावे लागतात, कोणाचे 6 महिने जावे लागतात, कोणाचे 8 महिने जावे लागतात धंदा बसण्यासाठी. कोणाचा दुसऱ्या महिन्यापासून सुद्धा सुरू होईल. त्यासाठी काय काय करावं लागतं तेच तुम्हाला मी सांगतोय. धंदा व्यवस्थित सुरू करण्यासाठी एक तर दुकान गाळा. दुसरी गोष्ट आपल्याला परचेस व्यवस्थित पाहिजे. ही तर मेन गोष्ट आहे. तुम्ही तुमच्याच लोकल एरियातनं होलसेलवाल्याकडनं स्पेअर पार्ट परचेस केलात तर तुम्हाला तो बोलल्यासारखं ह्याच्यावरती 20 ते 25% डिस्काउंट देऊन तुम्हाला हा देईल. मग तुम्हाला पर्याय उरणार नाही की तुम्हाला 194 म्हणजे 194ला सापाट विकावा लागेल. म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते आहे की लोकांना आम्ही कमीत कमी किमतीमध्ये स्पेअर पार्ट देतोय की तुम्ही लोकांना डिस्काउंट द्या, चांगला लोकांना डिस्काउंट द्या, जेणेकरून तुमच्याकडे तुमची दुकानाची माउथ पब्लिसिटी व्यवस्थित होईल, कस्टमर तुमच्याकडे रिटर्न येईल. ह्याच्यासाठी लक्षात ठेवा की परचेस महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगायला संयम. संयम हे राखायलाच पाहिजे. कुठलाही धंदा सुरू करताना संयम हे राखलंच पाहिजे. लगेच कुठल्याच धंद्यात आपल्याला अंबानी बनता येत नाही. हळूहळू स्टेप बाय स्टेपच आपल्याला धंदा सुरू करावा लागतो. आणि तिसरी गोष्ट, आता तुम्हाला फ्रँचायझीचं सांगतो की आपण फ्रँचायझी देतो ते नेमकं काय करतो स्पेअर पार्टचं. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यातली काहीच माहिती नाही, तुम्ही एकदम फ्रेशच आहात, तर तुम्ही फक्त आम्हाला तुमचा गाळा कोणता आहे ना तो सुचवायचा की आमच्याकडे हा गाळा आहे. आपल्याला कमीत कमी 10x10चा गाळा लागतो, तर आमच्याकडे हा 10x10चा गाळा आहे, आम्हाला ह्या गाळ्यामध्ये स्पेअर पार्ट सुरू करायचं आहे. तर पहिली स्टेज म्हणजे काय, आमच्या फ्रँचायझी मार्फत काम करायचं असेल तर आम्ही तुमच्या त्या गाळ्याचे फोटो घेतो मागून. मग तुमच्या गाळ्याचे फोटो द्या आणि तुमच्या त्या एरियातला 1-1.5-2 मिनिटाचा व्हिडिओ बनवा छोटासा, की आम्हाला ते लोकेशन समजू दे कसं आहे काय आहे ते. आणि लोकेशन घेताना शक्यतो 2-4 गॅरेज आपल्याला आजूबाजूला असतील थोड्या अंतरावर, अशा ठिकाणचंच लोकेशन घ्यायचं. ग्राउंड फ्लोअरलाच गाळा पाहिजे, जेणेकरून आपल्या गाळ्याच्या समोर एखाद्या गाडीचं आपण मेकॅनिक ठेवला तर त्याला ते काम करता आलं पाहिजे त्याचं. त्याच्यामुळे ग्राउंड फ्लोअरला गाळा हा फायद्याचा आपला विषय आहे. तर फ्रँचायझीमध्ये बघा आपण काय करतो. तुम्हाला फ्रँचायझी देताना आहे ना, आपल्याकडे 3 प्रकारचे फ्रँचायझी आपण देतो. एक म्हणजे होलसेल व्यवसाय. आता होलसेल व्यवसाय करताना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट एकदम कमी लागते, कारण आपण डायरेक्ट मोठा होलसेलर बनत नाही, कधी लक्षात घ्या. आणि तसं बनायचं पण नाही. छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हळूहळू व्यवसाय करा. ज्यांची इन्व्हेस्टमेंट छोटी आहे अशा लोकांना मी सांगतो तुम्ही शॉप टाकायच्या भानगडीत पडू नका, तुम्ही होलसेल सुरू करा. होलसेल सुरू करण्यासाठी तुम्हाला 50,000 रुपये तुमच्याकडे असतील, खूप झाले. नाही जागा लागत, नाही गाळा लागत, ना काय. 50,000 रुपये तुमच्याकडे असतील तर तुम्ही उद्यापासूनही होलसेलचा व्यवसाय सुरू करू शकता. आता तो कसा करू शकता, होलसेल करताना काय लागेल, बाबा तुम्ही सांगायचं मला की बाबा मला होलसेल व्यवसाय करायचा आहे, माझ्याकडे 50,000 रुपये आहेत, तर मी कशा प्रकारे होलसेल व्यवसाय सुरू करतो. त्याचा व्हिडिओ पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तरी पण तुम्हाला मी एक सांगून ठेवतो की होलसेल करताना सिलेक्टेड एक 2 ते 3 आयटम घ्यायचे 50,000 मध्ये, क्वांटिटीमध्ये घ्यायचे. पण ते समजा आता हॉर्न घेतलात तुम्ही, हे उदाहरण देतोय मी. हॉर्न पण रनिंगच आयटम आहे, रनिंग चालणारे 1-2-3 आयटम घ्यायचे. हॉर्न आहेत, समजा ब्रेक शू आहे. हा ब्रेक शू पण मार्केटमध्ये खूप चालतो, ओरिजिनल ASK कंपनीचा. ह्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, एक येलो पॅकिंग येतं, ज्यांच्याकडे ज्या ठिकाणी जो कलर चालतो त्या ठिकाणी चालतात. असं आहे, दोन्ही पण एकदम क्वालिटी चांगली असते. ज्यांना जो आवडतो तो घेतात. पॅकिंग ज्या पॅकिंगमध्ये फक्त व्हाईट थोडासा महाग जातो, हा स्वस्त असतो. तर होलसेल करताना काय, तुम्ही 1-2-3 आयटम घ्यायचे. उदाहरणार्थ आता ब्रेक शू घेतलात, हॉर्न घेतलात, बेरिंग घेतलात, हे 3 आयटम क्वांटिटीमध्ये घ्यायचे. 3 आयटम क्वांटिटीमध्ये घेतल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये त्याचं सर्वे करायचं. ते आपले आयटम घेऊन जायचे किंवा सॅम्पल घेऊन जायचं आणि छोटे छोटे गॅरेजवाल्यांना पकडायचं की बाबा माझ्याकडे तुम्हाला
ब्रेक शू, हॉर्न, बेरिंग तुम्हाला जर तुम्ही बाहेरनं कुठं परचेस करत असेल तर तुम्हाला मी त्यापेक्षा स्वस्त रेटमध्ये देतो आणि नक्कीच आपण त्याच्यापेक्षा स्वस्त रेटमध्ये त्याला देणार. त्यामुळे लक्षात ठेवा, छोटे छोटे फक्त गॅरेजमध्ये टार्गेट करायचे. मोठ्या गॅरेजमध्ये मोठ्या दुकानात अजिबात जाऊ नका. म्हणून म्हटलं तर सेपरेट मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही माझ्याकडनं मागून घ्या, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देतो. तर होलसेल व्यवसाय 50,000 रुपयामध्ये कसं करायचं ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. दुसरं, एक मिनी फ्रँचायझी म्हणून येते आपली. मिनी फ्रँचायझीला कमीत कमी 2.5 लाख रुपये लागतात. तर मिनी फ्रँचायझीमध्ये काय येतं, तर तुमचा नेहमीसारखा जो एक गाळा पाहिजे आपल्याला, तो गाळा तुम्ही 10 बाय 10चा एक छोटा ग्राउंड फ्लोअरला गाळा बघायचा. गाळा बघितल्यानंतर आपण काय करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला 2.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. 2.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 2 लाखाचे स्पेअर पार्ट देतो. त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरचं सेटअप देतो पूर्ण, म्हणजे कॉम्प्युटर देतो, प्रिंटर देतो. बिलिंग करण्यासाठी आपल्याला प्रिंटर लागतं. त्याच्यानंतर आपल्याला हे लागतं, त्याचं कॉम्प्युटर, प्रिंटर देतो. सॉफ्टवेअर पाहिजे, बिलिंग सॉफ्टवेअर, ते सुद्धा आम्ही देतो. आपल्या कंपनीचं बिलिंग सॉफ्टवेअरसुद्धा आहे, ते बिलिंग सॉफ्टवेअर देतो. ह्या 3 गोष्टी आपण 2.5 लाखामध्ये तुम्हाला जागेवर देतो. प्लस आपली जी ट्रेनिंग असते त्याचं आम्ही चार्जेस अजिबात घेत नाही. तुमच्या लोकेशनला येऊन तुम्हाला सगळी माहिती सांगितली जाते. दुकान चालवताना कसं करायचं, बिलिंग कसं करायचं, कोणते स्पेअर पार्ट कुठे कसे लावायचे, ऑर्डर कशी काढायची, ह्या सगळ्या जे ट्रेनिंग असते हे आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला त्या 2.5 लाखामध्येच करून देतो. त्याच्यानंतर एक तिसरी फ्रँचायझी येते, ती स्मार्ट फ्रँचायझी आहे आमची. हा स्मार्ट फ्रँचायझीमध्ये काय येतं बघा, स्मार्ट फ्रँचायझीमध्ये करताना पहिली गोष्ट 5.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. गाळा आपला रेग्युलर नेहमीसारखाच, त्याला पण काय वेगळा लागत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचा पूर्ण सेटअप सांगितल्यासारखा भेटतो. दुकानाचा नेम बोर्ड, जो आपल्या दुकानाचं नाव असतं त्या नावाचा आपण नेम बोर्ड देतो. त्यांना टूलकिट देतो मेकॅनिकलसाठी, पूर्ण टूलकिट असतं, एक कॉम्बो पॅक असतं टूलकिटचा, ते त्याच्यामध्ये देतो. आपला मेकॅनिकल किंवा आपल्या दुकानामध्ये कोण बसणारे असतात त्यांच्यासाठी आपण टी शर्ट देतो, जे आपल्या लोगोनी आपण तयार केलेले असतात. टी शर्ट देतो. त्याच्यानंतर दुकानामध्ये आपल्या CCTV कॅमेरे लावतो. ऑफिस चेअर असते आपली अशी बसण्यासारखी, ऑफिसची चेअर पण आपण त्याच्यामध्ये तुम्हाला देतो. काउंटर लागतो आपल्या दुकानासाठी समोर स्पेअर पार्टला, ते काउंटरसुद्धा देतो. त्यानंतर स्पेअर पार्टच्या रॅक लागतात. त्या रॅक कशा बनवायच्या, स्वस्त किमतीमध्ये रॅक कशा बनवल्या जातात ते आम्ही तिथे स्वतः येऊन, आमचा मिस्त्री येऊन तिथे तुम्हाला रॅक वगैरे व्यवस्थित फिटिंग करून देतो, प्लायमध्ये बनवून. तुम्हाला जर स्टीलमध्ये पाहिजे असेल तर स्टीलमध्ये देतो साध्या. कसं दिसण्याला चांगलं दिसण्यासाठी आम्ही प्लायमध्ये ते करतो. तुम्हाला त्याच पैशामध्ये ते सगळं होत असतं 5.5 लाखामध्ये. त्याच्यानंतर पूर्ण दुकानाचं ब्रँडिंग करतो. फ्लेक्स वगैरे आपण व्यवस्थित छापतो. नेम बोर्डचा बाहेर बोर्ड लावतो रस्त्यावरती. आपल्या दुकानाच्या काय काय स्कीम आहेत, कोणते स्पेअर पार्ट आहेत, कसं डिस्काउंट देतो आपण, ह्या सगळ्याचा एक सायनिंग बोर्ड आपण बाहेर लावून ठेवतो, ते देतो त्याच्यामध्ये. प्लस 1 वर्ष तुमची शॉपची आपण फेसबुकवरती, सोशल मीडियावरती ॲडव्हर्टायझिंग करत असतो की ह्या ठिकाणी आमची एक फ्रँचायझी आहे, तुम्हाला जायचं असेल तर या शॉपमध्ये जा, असं डिस्काउंट भेटेल. हे आम्ही आमचं करत असतो 1 वर्षभर तुमचा. आणि तुम्हाला पण शिकवतो की तुम्ही ॲडव्हर्टायझिंग कशी करा. तिथं आमचा जो माणूस तुम्हाला ट्रेनिंग द्यायला येतो ते तुम्हाला ते सुद्धा शिकवतो की तुम्ही ॲडव्हर्टायझिंग कशी करा, हे सुद्धा त्याच्यामध्येच येतं. त्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का, त्याच्यानंतर तुम्हाला 2.5 ते 3 लाखाचे स्पेअर पार्ट पण आपण त्याच्यामध्ये दिलेले असतात तुमच्या 5.5 लाखामध्ये. नुसतं हेच सगळं देत बसत नाही. 2.5-3 लाखामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये स्पेअर पार्ट सुद्धा देतो, रनिंग आयटम सगळे. स्पेअर पार्ट दिल्यानंतर आपण तुमच्यासाठी एक बाहेर मेकॅनिकलसाठी एक रॅम्प सुद्धा देतो. रॅम्प असतो ना ज्याच्यावर गाडी लावून शोरूममध्ये काम करतात, तो एक रॅम्प सुद्धा आपण त्याच्यामध्ये देतो. हे सगळं छोटे मोठे स्टेशनरी असते काय काय किरकोळ,
हे छोटे मोठे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण तुम्हाला, जेणेकरून तुम्ही ओपनिंग करून दुकानाला कामाला आपली सुरुवात करायची, तुम्हाला नंतर तिथे काही करायला लागत नाही. तुमचे स्पेअर पार्ट लावण्यापासून सगळं काम आमचीच माणसं येऊन करून जातील. तुम्हाला तिथे काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त हा माझा दुकान गाळा आहे, हे माझे पैसे, मला दुकान चालू करून द्या व्यवस्थित. तुम्हाला सेटअप करून तुमच्यावर 4 दिवस माणूस राहून पुढे ऑर्डर कशी काढायची सगळ्या ट्रेनिंग तो आपला माणूस देईल तुम्हाला. आणि तिसरी गोष्ट, ह्या झाल्या होलसेल स्पेअर पार्ट, त्याच्यानंतर मिनी फ्रँचायझी. तिसरी गोष्ट म्हणजे ज्याला कोणाला, त्यांचा तर शॉपच आहे पहिल्यापासून, त्या लोकांनी कोण व्हिडिओ बघत असते की त्यांचं शॉप आहे, त्यांचं स्वतःचं गॅरेजच आहे, त्यांना फ्रँचायझी नको आहे, काय नको आहे, फक्त त्यांना स्पेअर पार्ट परचेस पाहिजे आपल्याकडनं. कारण कसं आहे, आपला डिस्काउंट चांगला असतो स्पेअर पार्टला, पण त्याला आपल्याकडनं स्पेअर पार्ट परचेस पाहिजे असेल तर त्याला आपण त्याच रेटमध्ये स्पेअर पार्टसुद्धा देतो. पण आपली अट एकच असतं की आमचं ॲडव्हान्स सगळं पेमेंट असतं, कारण आपल्याकडे डिस्काउंट जास्त, तेव्हा ॲडव्हान्स पेमेंट दिल्यानंतर तुम्हाला ऑर्डर मिळणार. आणि ऑर्डरसुद्धा आपली कुठूनही अधूनमधून येत नाही, कुठल्या होलसेलर नसतो मध्ये, कुठला डिस्ट्रीब्युटर नाही की कुठला सेल्समन नाही, डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये स्पेअर पार्ट. हेच टायटल होतं ना तुमच्या ह्याचं, आपल्या व्हिडिओचं, तसंच तुम्हाला मिळतं की तुम्हाला स्पेअर पार्ट जे मिळतील हे डायरेक्ट कंपनीकडनंच मिळतील. त्याच्यामुळे तुम्हाला डिस्काउंट चांगला भेटतो. तुम्ही लोकांना होलसेलमध्ये ज्या किमतीत तुम्हाला मिळणार आहे बाहेरनं, तुम्ही त्या किमतीत लोकांना विकू शकता. लोकांना म्हणजे गॅरेजवाल्यांना वगैरे. गॅरेजवाल्यांना हा डिस्काउंट जरा जास्तच द्या, थोडं तुम्हाला कमी राहिलं तरी चालेल, पण गॅरेजवाल्यांसाठी जास्त द्यायचं डिस्काउंट. जेणेकरून काय होतं माहिती आहे काय, तुम्हाला कस्टमर कंटिन्यू मिळतं, तुम्हाला दुसऱ्या गिरायकांची वाट बघायला लागत नाही. गॅरेजवाल्यांना तुम्ही खुश ठेवलात ना तर धंदा करताना कोणतंच टेन्शन येत नाही. मग अशी मी सांगितलं तुम्हाला की संयम राखायला पाहिजे, ते पण राखण्याची गरज नाही. आजूबाजूच्या सगळे गॅरेजवाल्यांना जाऊन पर्सनल जाऊन भेटायचं, त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं की ओपनिंगला आमच्याकडे या, हे आमच्याकडे स्पेअर पार्ट कोणते कोणते आहेत ते बघा, तुम्हाला कुठे किती रेटमध्ये मिळत आहेत, त्याच्यापेक्षा आम्ही नक्की तुम्हाला कमी रेटमध्ये देऊ. त्याच्याशी एक चांगला संबंध आपला तयार करायचा. कारण तुम्ही चांगले संबंध तयार कराल तरच तुमच्याबरोबर ते काम करतील, नाही तर त्यांचं ऑलरेडी दुसऱ्या कुठून तरी ते स्पेअर पार्ट घेऊन येतातच, त्यांचं काय अडलेलं नाहीच आहे. फक्त लक्षात ठेवा, बोलताना आहे ना आपल्या तोंडामध्ये साखर पाहिजे, कोणाशी वेडवाकडं काही बोलू नका. धंदा करताना हा एक नियम लक्षात ठेवा. आपल्याकडे बघा सगळ्या प्रकारचे स्पेअर पार्ट मिळतात. मिंडामध्ये भेटतील, इन्शुरन्स कंपनीचे आहेत, ओरिजिनल पाहिजे ओरिजिनलमध्ये भेटेल. मिंडामध्ये तुम्हाला स्विच वगैरे, त्याच्यानंतर तुम्हाला शॉकअपचं ऑइल वगैरे असतं. हे तर एवढ्या चांगल्या स्कीममध्ये मिळतात ना, 1+1 आम्ही फ्री देतो बॉटल. म्हणजे बघा काय रेटमध्ये पडतील ते. त्याच्यामध्ये सुपरअजितमध्ये आपण केबल देतो तुम्हाला. आपली अशी एक प्राईस लिस्ट आहे, ते तुम्हाला प्राईस लिस्ट पाहिजे मला सांगा, तर तुम्हाला ती प्राईस लिस्ट वगैरे अशी आपण एक बनवलेलं आहे, सगळे रेट आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय आयटम आपल्याकडे रनिंगमध्ये असतात. आपण फॅगमध्ये वेरिंग देतो, आपल्याकडे फॅगच्या वेरिंग असतात. ASK मध्ये लायनर तुम्हाला दाखवलं ते, सुपरअजित केबल. मिंडामध्ये आपल्याकडे सगळे स्विचेस वगैरे मिंडामध्ये असतात. बँडो कंपनीमध्ये आपल्याकडे बेल्ट रोलर द्यायचे. इन्शुरन्समध्ये आपल्याकडे शॉकअप्सर पाईप असतात, कॉन्सेट असतात. रोलॉनमध्ये तुम्हाला चेन किट भेटतील, ओरिजिनल कंपनीमध्ये चेन किट भेटतील. SFN मध्ये आपल्याकडे ऑइल सील असतात, शॉकअप्सरचे ऑइल सील लागतात ते. FCC मध्ये आपल्याकडे क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, प्लस ओरिजिनलमध्ये क्लच प्लेट, प्रेशर प्लेट. इंजिन ऑइल तुम्हाला जे कोणत्या तुमच्याकडे कोणत्या मार्केटमध्ये चालत असेल, इंजिन ऑइलसुद्धा आपल्याकडे मिळतं. जे तुम्हाला स्पेअर पार्टमध्ये पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 150 गॅरेजवाले आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत महाराष्ट्रामधले. त्यांचा एक मी सेपरेट ग्रुपच बनवलेला आहे. तुमच्यापैकी कोणी गॅरेजवाला असेल तर मला व्हॉट्सअपला नंबर द्या की बाबा हा माझा नंबर आहे, तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करून ठेवा. जेणेकरून कसं असतं, आमच्याकडे नवीन नवीन स्कीम ज्या येतात ना ते आम्ही त्या ग्रुपवरती टाकत असतो प्रत्येकाला, की त्याला समजतं की बाबा हे याला एवढं डिस्काउंट आपल्याला मिळते. मी डिस्काउंट तुम्हाला याच्यावरती सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये. डिस्काउंटबद्दल ज्यांना कोणाला माहिती पाहिजे असेल त्यांनी पर्सनल मला
माझा जो खालती व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती मला तुमचं नाव पत्ता मेसेज करा. तुम्हाला कशा संदर्भात माहिती पाहिजे, फ्रँचायझी संदर्भात पाहिजे, होलसेल बिझनेस संदर्भात पाहिजे, की तुमचं स्वतःचं गॅरेज आहे, मिनी फ्रँचायझी संदर्भात पाहिजे, की तुम्हाला नुसते स्पेअर पार्ट परचेस करायचे, कोणत्याही संदर्भात तुम्हाला जर त्याची माहिती पाहिजे असेल तर तुमचं नाव आणि पत्ता मला मेसेज करा. माझा तुम्हाला रिप्लाय येईल. रिप्लाय आल्यानंतर आम्ही त्यांना कॉलिंग नंबर देतो. आधी सगळ्यांना कॉलिंग नंबर आम्ही देत बसत नाही. जर तुम्हाला आमच्याबरोबर आवडलं काम करायला तर नक्की काम करा. ज्यांना कोणाला पहिला विश्वास वाटत असेल त्या स्पेअर पार्टबद्दल त्यांनी सॅम्पल मागवा. 1000, 1500, 2000चे सॅम्पल पण सुद्धा अगोदर नवीन जो आपल्याशी जोडतो, काय काय लोकांना विश्वास लगेच बसत नाही, तर अशा लोकांना आम्ही काय करतो, सॅम्पल मागवा. तुम्ही 1000, 1500 रुपयाचे सॅम्पल पाठवून देतो. मग सॅम्पल चेक केल्यानंतर तुमची ऑर्डर करा आम्हाला. पण ऑर्डर करताना ॲडव्हान्स पैसे, हा आमचा पहिला नियम लक्षात ठेवा. डिस्काउंट जास्त, पैसे ॲडव्हान्स. स्पेअर पार्ट तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती, जिथे तुमचा ॲड्रेस आहे महाराष्ट्रामध्ये कुठे, आता आपण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा देतो, पण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे असेल तिथे तुम्हाला तुमच्या ट्रान्सपोर्टनी स्पेअर पार्ट अवेलेबल करून आम्ही देणार. तर या माहितीमध्ये आणखी तुम्हाला काय माहिती हवी असेल तर मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की पुढे शेअर करा. ज्यांना कोणाला ऑटोमोबाईल्समध्ये बिझनेस करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, होलसेल व्यवसाय करायचा असेल, त्या व्हिडिओची लिंक त्यांना पाठवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन जेव्हा व्हिडिओ तुम्हाला येतील, जे मी करते ते तुम्हाला ते पहिले सगळ्यात पहिले तुम्हाला ते समजले जातील की बाबा माझे नवीन व्हिडिओ आलेला आहे. तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल, तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तर चला व्हिडिओ आता आपण एंड करूया. तुम्हाला आवडला तर नक्कीच सांगितल्यासारखं शेअर करा आणि मला मेसेज करायला विसरू नका. जो आमचा खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती मला नक्की मेसेज करा. धन्यवाद.